शेतीच्या पाणी बिलात 3 पटीनं वाढ करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या विचाराधीन आहे। मात्र या प्रस्तावाला शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांकडून जोरदार विरोध होतोय। शेतकरी विकास समितीच्या वतीनं कोल्हापुरातील सिंचन भवन समोर आंदोलन करण्यात आलं। कृषी पाणी बिल दरवाढ प्रस्ताव मागे घ्यावा, रुई बंधारा ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंतच्या शेतकऱ्यांना दूषित पाणी शेतीसाठी वापरावं लागतं, त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचं पाणी बिल पूर्णपणे माफ करावं अशा मागण्या करण्यात आल्या। शिरोळ तालुक्यातील शेतकरी विकास समितीच्या वतीनं कोल्हापुरातील सिंचन भवन समोर निदर्शनं करण्यात आली। कृषी वापराच्या पाणी बिलात वाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन होतं। जलसंपदा विभागानं कृषी वापराच्या पाणी बिलात 3 पट वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। सध्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 1600 रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते। प्रस्तावित दरवाढ मंजूर झाल्यास हेक्टरी 4800 रुपये भरावे लागतील, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांच्या प्रतिनिधींनी सिंचन भवन समोर जोरदार घोषणा दिल्या। शेतीच्या पाणीपट्टीच्या दरात 3 पट वाढ अजिबात सहन करणार नाही असा इशारा देण्यात आला। शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि उदासीनतेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे। शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यानं आधीच शेतकरी मेटाकुटीला आलाय। अशा परिस्थितीत पाणीपट्टीत वाढ करू नये अशी मागणी करण्यात आली। तसंच रुई बंधारा ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंतच्या शेतकऱ्यांना दूषित पाणी वापरावं लागतंय, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणीपट्टी माफ करावी। धरणातून किती टीएमसी पाणी सोडलं आणि किती टीएमसी पाण्याचं बिल वसूल केलं जातंय याबाबतची माहिती जलसंपदा विभागानं जाहीर करावी अशी मागणी कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केली आहे। धरणातील पाण्याच्या विसर्गापेक्षा जादा पाण्याचं बिल जलसंपदा विभाग वसूल करत असल्याचा आरोप आप्पा पाटील यांनी केला। कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवलं नाही तर दुप्पट पाणी बिल वसूल करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे, त्यालाही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। कोणत्याही परिस्थितीत कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवू देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे। मागण्यांचं निवेदन कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना देण्यात आलंय। यावेळी सुरेश शेडबाळे, रमेश शेट्टी, सुभाष परीट, प्रदीप देवमोरे यांच्यासह शिरदवाड, शिवनाकवाडी, अब्दुलाट परिसरातील शेतकरी उपस्थित होते।